नमस्कार. महाराष्ट्रामध्ये नीट परीक्षेचा जो घोटाळा झाला, जी पेपरफुटी झाली, त्या विरोधामध्ये आता देशभरामध्ये आंदोलनाची भूमिका अनेक पक्ष आणि संघटनांनी घेतलेली आहे. कॉकरोच जनता पार्टी या जनता पार्टीचे जे संस्थापक अध्यक्ष आहेत अभिजित दीपके यांच्या नेतृत्वाखाली आज दिल्लीतील जंतर मंतरवर एक खूप मोठं आंदोलन या निमित्तानं पार पडतंय आणि त्या आंदोलनाला पाठिंबा दिलाय. जय हिंद सेनेचे जे संस्थापक अध्यक्ष आहेत चंदनदादा चव्हाण यांनी या आंदोलनाला पाठिंबा दिलेला आहे. त्यांची ही स्वतःची एक भूमिका त्यांनी आज मांडलेली आहे. तशा तऱ्हेचं निवेदन त्यांनी काल जिल्हाधिकाऱ्यांना दिलेलं आहे. आपल्याबरोबर चंदनदादा आहेत, आपण त्यांच्याशी बोलूया. नमस्कार दादा. हा नव्हते काय नेमकी भूमिका या आंदोलनासंदर्भात घेतलेली आहे? या देशामधले जेवढे युवक सुशिक्षित बेकार आहेत, या मुलांनी नीटची परीक्षा देण्यासाठी रात्रंदिवस कष्ट घेतलेलं आहे. आणि या राज्य सरकारला या एवढ्या मुलांना आपण नोकऱ्या देऊ शकत नाही. त्याचं खरं कारण हे खाजगीकरण या मोदी सरकारने केलं असल्यामुळं, त्यांना त्याची सगळ्यात मोठी भीती वाटत असल्यामुळं त्याने आजपर्यंत प्रत्येक वेळेला पेपर फुटीचा उद्योग ह्यांनी करून आज या सुशिक्षित बेरोजगारांच्या पोटावर लाथ मारण्याचा उद्योग ह्या मोदी सरकारच्या काळात झालेला. आणि याच्यामध्ये अकार्यक्षम केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान साहेब यांनी सुद्धा ह्याच्यामध्ये गांभीर्यानं लक्ष दिलं नाही. एवढ्या लाखो मुलांचं नुकसान झालं, त्यांचं भवितव्य धोक्यात आल्यामुळं आज कॉकरोच पार्टीचे संस्थापक अभिजित दीपके साहेब यांनी परदेशातून या भारतामध्ये आवाज उठवला आणि त्यांची भूमिका आम्हा सर्व भारतीयांना योग्य वाटली. आणि आज या मुद्द्यासाठी जंतर मंतर दिल्ली ते आंदोलन होत आहे. या आंदोलनाला आम्ही जाहीर पाठिंबा दिलेला आहे. अभिजित दीपके साहेबांसुद्धा काल दुपारी मला त्यांनी धन्यवाद दिलेले आहेत या संदर्भामध्ये, कारण त्यांनी व्हॉट्सअपवरती मला मेसेज बी दिलेला आहे. दुसरी गोष्ट, काल कलेक्टरजवळ आम्ही या संदर्भामध्ये भूमिका मांडली गेलेली आहे. आणि जोपर्यंत प्रधान साहेबांचं केंद्रीय मंत्री जोपर्यंत राजीनामा देत नाहीत, तोपर्यंत आम्ही या जिल्हा लेवलला म्हणा किंवा महाराष्ट्राच्या राजधानीमध्ये सुद्धा जाऊन या त्यांच्या आंदोलनाला आम्ही सक्रिय पाठिंबा आम्ही देत आहोत. कालही आम्ही जाहीर केलेला आहे आणि कारवाई नक्की झाली पाहिजे अशी माझी भूमिका आहे. त्यांच्याही भूमिकेला आम्ही समर्थन दिलेलं आहे. धन्यवाद. यात CBSE असेल किंवा नीट असेल, या परीक्षांमध्ये अशा तऱ्हेचे घोटाळे होत आहेत. त्याशिवाय जेव्हापासून या ठिकाणी भाजपचं सरकार आहे, असा आरोप केला जातोय अनेक संघटना, पक्ष आणि सामाजिक नागरिकांकडून, की हा जो पक्ष जरा सत्तेवर आलेला जो पक्ष आहे, त्या पक्षातीलच अकार्यक्षम जे नेते आहेत, त्यांच्यामुळंच ही परिस्थिती ओढावलेली आहे असं म्हणा. कसं आहे, तुम्हाला जर सगळ्यात जर वाईट शब्दात सांगायचं म्हटलं तर ज्याचा सेनापती गांडू त्याची फौज गांडू, ही म्हण आपल्या भारतामध्ये फार पूर्वीपासून रूढ झालेली आहे. तसंच ही म्हण ही सेनापती मोदींना लागू का होते, तर त्यांनी हा देश चालवत असताना देशाचे सूत्र ज्या दिवशी हातात घेतले तेव्हापासून शासकीय मोठमोठी जी खाते आहेत, मग रेल्वे डिपार्टमेंट असेल, BSNL असेल, बँका असतील, ह्या सगळ्या खाजगीकरण करून त्यांनी सरकारच्या ताब्यात काय ठेवलेलं नाही. आणि म्हणून आज UPSC, MPSC वगैरे किंवा आता तुम्ही म्हटला तर त्या अशा सगळ्या ज्या परीक्षा आहेत त्याच्यामध्ये आज नोकरी द्यायला त्यांच्या हातात काय राहिलेलं नाही. आणि त्यामुळे एक दिवस यांना देश सोडून पळून जायची पाळीसुद्धा काय ह्या नक्कीच काय जवळच्या कालावधीमध्ये आल्याशिवाय राहणार नाही असं माझं ठाम मत आहे. कारण देश चालवत असताना तिथं सक्षम माणसं पाहिजेत. आजसुद्धा दिल्लीमध्ये मी बातम्या बघत होतो. आज सकाळी काय तिथल्या युवकांनी प्रश्न उपस्थित केले की आज नीटसारख्या परीक्षा ह्या पेपर फुटीचं प्रकरण पुढे येतं आहे, तर ह्यांचं शिक्षण काय एकदा त्यांनी जाहीर करावं प्रधान साहेबांनी का. तर अशी शिक्षण नसणारी लोक किंवा त्याचा आपण काय म्हणतो त्याला अशिक्षित, हीच जर लोक जर पंतप्रधान पदावर बसत असतील तर त्या शिक्षण मंत्र्यांच्याकडून काय बोध या भारतातल्या नागरिकांनी घ्यावा असं मला प्रश्न पडतो. नक्कीच या निमित्तानं जे आंदोलन सध्या जंतर मंतरवर चालू आहे, त्या दीपके यांच्या या आंदोलनाला जय हिंद सेनेचा पूर्णपणे पाठिंबा आहे. आणि केंद्राचे जे शिक्षण मंत्री आहेत धर्मेंद्र प्रधान यांनी
आपल्या पदाचा राजीनामा या ठिकाणी दिला पाहिजे, अशा तऱ्हेची भूमिका जय हिंद सेनेच्या वतीनं अ, चंदनदादा चव्हाण यांनी मांडलेली आहे. आणि एकंदरीत संबंध देशभरातील जी काही स्थिती आजची आहे, शिक्षणाची असेल, सामाजिक असेल, उद्योग क्षेत्रामधील असेल, याला केवळ आणि केवळ या देशाचा जो म्होरक्या आहे, तो म्होरक्याच जबाबदार आहे, अशा तऱ्हेची भूमिका चंदनदादा चव्हाण यांनी मांडली आहे. मोहन राजमाने, नवराष्ट्र न्यूज, सांगली.